जर तुम्हाला बिना त्रासाचं सुसाईड करायचं असेल तर माझ्याकडे एकदम भन्नाट असा उपाय आहे की आपला डावा हात घ्यायचा, डाव्या हाताची इथे एक नस असते, तुम्हाला दिसत असेल, या नसावर असा बोट ठेवायचा. बट एक मिनिट, तुम्ही का हा व्हिडिओ बघताय? सुसाईड करायचा वेडे आले का रे तुम्ही? ती सोडून गेली, तो सोडून गेला, सुसाईड करा. वयाच्या 25, 26, 27व्या वर्षी आपण घरात पैसे देत नाहीये, सुसाईड करा. जॉब नाही लागत आहे, सुसाईड करा. जर तुम्ही सुसाईड करत असाल तर प्रयत्न कोण करणार? थोडा तरी प्रयत्न करावा लागतो जगण्यासाठी. असं पण नाही की तुमच्या सुसाईडने की तुमच्या घरच्यांना करोडो रुपये भेटणार आहे. त्रास कमी होतो, तो पण तुमचा. पण घरच्यांचं काय? तुमच्या आवडच्या व्यक्तींचं काय? तुला सीन बघितला होता ज्यात त्याची शिक्षिका आपल्या विद्यार्थ्याला विचारते की या जगामध्ये सगळ्यात वाईट कोणती गोष्ट आहे. तो विद्यार्थी म्हणतो की कोणाचा तरी खून करणं ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. मग त्याचाच एक जो विद्यार्थी असतो, म्हणजे साईडला बसणारा मुलगा, तो असा म्हणतो की जर कोणावर असं एकदम असा वाईट माणूस आहे, गुंड आहे, ज्याच्यावर कोणीच प्रेम करत नाही, त्याच्यासाठी काय? तर तो पहिला विद्यार्थी म्हणतो की कदाचित त्याची आई तरी त्याच्यावर प्रेम करत असेल. आईचा विचार करा. तुम्ही सुसाईड करत असाल तर प्रयत्न करा. प्रयत्नाने सगळं काही होतं. जास्तीत जास्त त्रास होईल, खूप जास्त त्रास होईल, खूप रडणे येईल, डिप्रेशन, एन्झायटी, पण एक लिमिट पर्यंत. त्यानंतर असं काही नाही होत, गॅरंटी माझी. थोडासा प्रयत्न करा, कदाचित बदलू शकतं. लॉटरी लागली तर, जॉब लागला तर, ती परत आली तर, किंवा तो परत आला तर काही होऊ शकतं. सुसाईडनी काय होईल? आयुष्य संपेल. त्यानंतर काय? काहीच नाही. घरच्यांना दुःख, सगळ्यांना दुःख. प्रयत्न करा थोडासा माझ्यासाठी, प्लीज. मी आहे, माझ्याशी बोला. तुम्ही कधी पण मेसेज करा, मी रिप्लाय देतो. मोटिवेशनल, थोडंसं मजाक, एंटरटेनमेंट, तुम्ही बोला तरी. असं नाही ना की माझ्यासोबत कोणीच बोलणारं नाहीये. हे अशा एजन्सी किंवा असे काही संस्था आहेत ज्या फक्त सुसाईड करणाऱ्या लोकांना बोलतात, समजून सांगतात, गायडन्स देतात. या जगात खूप काही आहे, सगळे खूप जण बोलण्यासाठी आहे. सुसाईड हा एकमेव पर्याय नाही आहे, समजून घ्या. राधे राधे. राधे राधे.